आणि मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. जाधवांची कन्या भोसल्यांची सून, जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शुभांची माता भाग्य कोणते अजून, मराठा साम्राज्यांची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नये का मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. माझा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, घरांना तोरणे बांधली, हत्तीवरून अक्षरशः साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजाऊ असे ठेवण्यात आलं. त्यानंतर आम्ही शहाजी राजांसोबत सुखी संसारांच्या जे स्वप्न पाहिले आणि आमच्या शुभाराजांवर अनेक संस्कार केले, जसे अंगणातील तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाईट नजर टाकेल असेल तर त्यांची गळ केली जाणार. ना वाकायचं ना झुकायचं, अन्यायावर पलटून वार करायचा, सन्मानाने स्वाभिमानाने जगायचं आणि स्वाभिमानाने मरायचं, अशी शिकवण आमच्या शुभांना दिली. आम्ही दारिद्र्य हिप्पट पडल्या समाजात स्वाभिमान पेरला आणि आमच्या शुभांना स्वाभिमानाने जगायचे शिकवले. ज्या वयात आमचा शुभा मूठभर मावळे घेऊन लढाया जिंकत होता त्यावेळेचे हे मावळे काय करताय? दुसऱ्यांची गाडी, 30 रुपयाचं पेट्रोल आणि 10 रुपयाची पुडी, हप्तेवारीचा मोबाईल रिचार्जसाठी आई वडील. लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? आणि वरून म्हणताय राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, हातात बांगड्या भरले. अरे उठा, सरसुद्धा रक्त आणि असे काही करून दाखवा ज्याने तुमचे आई वडील मान शर्मेने खाली न जाता, आई वडिलांची मान खाली न जाता स्वाभिमानाने या समाजात जगता येईल, वावरता येईल. आम्ही आमच्या शुभांबद्दल ऐकतो ना तेव्हा विजयची तलवार चालून गेला, निडळ्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, निडळ्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा फाडून आणला. असा एकच माझा मराठा, माझा शुभा होऊन गेला. जय जय जिजाऊ.